गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गीताशास्त्रमिदं पुण्यं यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णोपदमवाप्नोति भयशोकादिवर्जितः। कृपाकटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जयेत्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम। सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं नाम संकीर्तन करूया आणि मग चिंतनाला सुरुवात। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे राम गोपाल कृष्ण भगवान। अधिष्ठात्री देवता परमात्मा पांडुरंग, आनंद योगी परमपूज्य डॉक्टर बाबा, श्रद्धेय मंदाताई आणि त्याचबरोबर श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने सगळ्यांना सादर नमस्कार करते। आणि आजच्या चिंतनाला आपण जे शिबिर आजपासून घेतो आहोत त्या शिबिराला सुरुवात होते आहे। अधिक मासाच्या पूर्वसंध्येला आपण काल इथे येऊन पोहोचलो। आमच्या सगळ्यांचा प्रवास अत्यंत सुखदायक झाला। अत्यंत सुखरूपपणे आम्ही इथे येऊन पोहोचलेलो आहोत आणि त्यामुळे या अभ्यास वर्गाला आजपासून आपण सुरुवात करतो आहोत। अर्थातच सगळेजण अत्यंत ताजेतवाने आहेत आणि अतिशय प्रसन्न चित्ताने या ठिकाणी इथे उपस्थित झालेले आहेत। आपण भगवद्गीतेतील त्रिगुण विचार हा आपल्या चिंतनाचा विषय। तीनही दिवस आपण भगवद्गीतेमध्ये जिथे जिथे त्रिगुण विचार आलेला आहे, असं नाही की एकाच अध्यायामध्ये फक्त त्रिगुण विचार आलेला आहे। विशेषत्वाने असलेला 14वा अध्याय हा त्रिगुण विचाराचा आहे, पण तरी सुद्धा अनेक ठिकाणी भगवंतांनी त्रिगुणासंदर्भातला विचार जो काही आहे तो विचार आपल्याला दिलेला आहे। आणि त्या अनुषंगाने अनेक वक्त्यांची प्रवचनं त्यांना ते विषय जे काही आहेत ते वाटून दिलेले आहेत आणि त्या विषयांवरची प्रवचनं प्रत्येकांची होणार आहेत। त्याचबरोबर काही नवीन प्रवचनकार तयार व्हावे, त्यांचं स्वतःचं सुद्धा चिंतन व्हावं या दृष्टिकोनातून काही साधक चिंतनं सुद्धा आपण इथे घेतो आहोत। आणि ती साधक चिंतनं सुद्धा 25-25 मिनिटाची इथे आपली होणार आहेत। अशा पद्धतीने आपले 4 सत्रांमध्ये साधक चिंतन आणि 3 प्रवचनं अशा पद्धतीने या वर्गाला सुरुवात आपली होते आहे। मी सुरुवातीलाच एक गीता महात्म्य सांगणारा एक श्लोक म्हटला। तो श्लोक असा होता, पुन्हा एकदा मी त्याचं उद्धृत करते। तो श्लोक असा होता, गीताशास्त्रम इदं पुण्यम यः पठेत् प्रयतः पुमान् विष्णुपदम वाप्नोति भयशोकादिवर्जितः। आता सातत्याने 3 प्रकारची गीता वाचकाला, अभ्यासकाला किंवा श्रवणकर्त्याला नेमकं काय फळ मिळतं त्या दृष्टिकोनातून या गीता महात्म्यामध्ये हा श्लोक येऊन जातो।
आणि हा श्लोक पाहत असताना आपल्याला लक्षात येतं की भगवंतांनी या ठिकाणी 3 प्रकारची फळं सांगितलेली आहेत. सगळ्यात पहिलं फळ जर कोणतं असेल तर विष्णू पदम वाप्नोती. त्यांनी कोणतं फळ सांगितलेलं आहे तर अर्थातच त्या ठिकाणी विष्णुपद प्राप्त होण्याची जी काही आहे की गीता अभ्यासक जो काही आहे, वाचक जो काही आहे, त्याला कुठलं फळ प्राप्त होऊ शकतं की सातत्याने त्यांनी गीतेचा अभ्यास केला, गीतेवर चिंतन केलं आणि चिंतन करता करता साधना त्यांनी जर का केली तर त्याला कोणतं फळ प्राप्त होतं तर विष्णू पदम वाप्नोती, एक फळ त्याला प्राप्त होतं. दुसरी त्या ठिकाणी ही कशी आहे, भगवद्गीता मुळात कशी आहे त्या संदर्भामध्ये गीता शास्त्रमिदं पुण्यम, कसं आहे हे शास्त्र, अत्यंत पुण्यदायक असलेलं असं शास्त्र आहे, अत्यंत पवित्र असलेलं असं हे शास्त्र आहे. आणि हे शास्त्र आहे बरं का, त्यामुळे शास्त्रानुसार त्याचा अभ्यास जो काही आहे तेवढ्यासाठी हे सगळे अभ्यास वर्ग जे काही आहेत हे तेवढ्यासाठी हे शास्त्र समजावून घ्यायचं, वेदांत समजावून घ्यायचा आणि वेदांतातून त्यांना आम्हाला काय सांगायचं आहे, काय आमच्या पदरी त्यामुळे पडणार आहे, तर या दृष्टिकोनातून हे अत्यंत पवित्र असलेलं अशा प्रकारचं हे शास्त्र आहे. आणि याचा अभ्यास किंवा याचा वाचक याचं वाचन जो करतो किंवा अभ्यास जो करतो तो सुद्धा कसा होतो तर पुण्यम य पठेत प्रयत्न पुमान, त्याला काय प्राप्त होतं तो सुद्धा पुण्यवान होतो, तो अत्यंत पवित्र होतो. हे त्याचं दुसरं फळ आहे. आणि तिसरं फळ जे काही आहे तर ते त्या ठिकाणी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे की खऱ्या अर्थाने या वाचकाला अंतःकरणातील त्याच्या अंतःकरणात असलेला भय, शोक, मोह, लोभ वगैरे विकार जे काही आहेत हे सगळे विवर्जित म्हणजे त्यांनी या ठिकाणी विष्णू पदम वाप्नोती भय शोकादी वर्जिता, हे भय शोक वगैरे मोह हे सगळे विकार जे काही आहेत त्याच्या अंतःकरणातून पूर्णपणे नाहीसे होतात. आणि म्हणून आपण इथे की नेमकं या गीताशास्त्राचं वाचन केल्यामुळे अभ्यास केल्यामुळे नेमकं कोणतं फळ आमच्या पदरी पडणार आहे तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे. तर अशा पद्धतीने 3 फळं आपल्याला इथे या श्लोकामध्ये सांगितलेले आहे. वास्तविक पाहता महात्म्याचे अनेक श्लोक आहेत आणि त्या महात्म्य आणि विशेष करून त्यात म्हटलेलं आहे की सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनंदना पार्थोवत्स सुधीर्भोक्ता दुग्धम गीता मृतम महत. सगळ्या उपनिषदांचं सार जे ते सगळ्या उपनिषदांचं सार भगवद्गीतेमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून जणू काही सगळ्या उपनिषदांचा अभ्यास केल्याचं फळ सुद्धा आपल्याला कशामुळे प्राप्त होणार आहे, अर्थातच गीतेमुळे, गीतेच्या अभ्यासामुळे प्राप्त होणार आहे. का म्हणून हा गीतेचा अभ्यास करायचा किंवा का म्हणून या ठिकाणी संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा. सातत्याने आपण पाहतो की आजचा आपला वर्ग जो काही 165वा वर्ग आहे आणि लगेच नुकताच लिमये सरांचा एक वर्ग उठून गेला, त्यात सुद्धा 15वा अध्याय जो काही आहे तो आत्ताच 2 दिवसापूर्वी संपलेला आहे. आणि लिमये सरांनी त्या 15वा अधिक मास असल्यामुळे 15व्या अध्यायावरची त्यांची प्रवचनं झालेली आहे. सातत्याने अशा प्रकारचे अभ्यास वर्ग इथे आयोजन करण्याचं डॉक्टर काकांच्या कृपेमुळे हे जे काही काम सुरू आहे याचं कारणच असं आहे की शास्त्र समजवून घ्या, त्याचा अभ्यास करा, तशाप्रमाणे आमचं जीवन घडवण्याचा प्रयत्न करा. आणि तशा प्रकारे जीवन जर का घडवण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे हे जे काही फळं सांगितलेली आहेत, अर्थात आमचं सगळ्यात शेवटचं फळ जर कोणतं असेल तर ते म्हणजे आमचं जीवन आनंदाभिमुख झालं पाहिजे. अर्थातच आमच्या अंतःकरणातले सगळे विकार नाहीसे होऊन आमचं जीवन जे आहे ते आनंदाभिमुख झालं पाहिजे. आणि पण मग एकदम एक आहे की हे आनंदाभिमुख होणार आहे का, तर हे एक आहे की आनंदाभिमुख होणार नाही. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला त्या ठिकाणी 4 टप्प्यांमध्ये त्याचा जो काही अभ्यास आहे तर त्या 4 टप्प्यांमध्ये आपल्याला तो अभ्यास करावा लागतो. अर्थात त्याचे आनंदाभिमुख जीवन होण्यासाठी सुरुवातीला आमचं जीवन शास्त्राभिमुख असलं पाहिजे. म्हणजेच काय तर शास्त्राने अभ्यासलं पाहिजे आणि शास्त्र अभ्यासून शास्त्रामध्ये जे जे काही सांगितले आहे तशा पद्धतीची साधना जी काही आहे ती साधना आम्हाला करता आली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मग शास्त्र आम्हाला काय सांगतं, भगवद्गीता आम्हाला काय सांगते ते आधी समजून घ्यावं लागेल.
कशा पद्धतीने वागा. एकच फक्त त्यातलं वचन त्या ठिकाणी सांगते. भगवंत म्हणतात कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचिन. आता काय दिले भगवंतांनी आम्हाला? आज्ञा आहे भगवंताची, की काय आज्ञा आहे? कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमा संगोस्त्व कर्मणी. अर्थातच त्या ठिकाणी तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, फळाचा अधिकार तुला नाही, अशी भगवंताची आम्हाला आज्ञा आहे. आणि मग जर आम्ही गीता वाचन करून सुद्धा जर फळाची अपेक्षा करत असू तर आम्ही खऱ्या अर्थाने गीता वाचतोय का, अभ्यासतोय का, हे आपल्याला तपासून घ्यावं लागेल. आणि त्या दृष्टिकोनातून मग जे काही भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे तोच विचार संतांनी आम्हाला त्यांच्या वाङ्मयातून सांगितला. आणि म्हणून शास्त्रांनी भिमुख म्हणत असतानाच संतांच्या वाङ्मयाने भिमुख सुद्धा आमचं जीवन झालं पाहिजे. आणि मग संत सुद्धा आम्हाला दुसरं तिसरं काहीच सांगत नाही, कारण जे जे काही बोलतात ते वेदांच्या नुसारच ते त्या ठिकाणी बोलत असतात. आणि तुकाराम महाराजांचं प्रसिद्ध वचन आहे काय, त्या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे की त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने वेदांचा तो अर्थ आम्हासाची ठावा, इतरांनी वाहवा भार माथा, अशा पद्धतीने, किंवा विठ्ठलाशी शरण जावे निज निष्ठे नाम घ्यावे, अशा पद्धतीने अनेक संतांची वचनं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून संतांच्या वाङ्मयानुसार आमच्या जीवनाची घडी आम्हाला बसवून घेता आली पाहिजे. मग ज्ञानेश्वर माऊलींनी तरी काय सांगितलं? माऊलींनी तेच सांगितलं, विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज देवनी जाळीत कर्मफळे. किंवा समर्थ सुद्धा आम्हाला तेच सांगतात की जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. आता हे सगळं संत वाङ्मय असू दे किंवा शास्त्र असू दे, या शास्त्रामध्ये अशा प्रकारचे उपदेश, अशा प्रकारच्या काही आज्ञा दडलेल्या असतात. आणि त्या सगळ्या आज्ञा, तशा प्रकारचा उपदेश आम्ही आधी वाचला पाहिजे, तो समजून घेतला पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि मग तशा पद्धतीने आम्हाला, म्हणून पहिला टप्पा जर कोणता येत असेल तर आम्हाला आमचं जीवन शास्त्राभिमुख करता आलं पाहिजे. आणि हळूहळू शास्त्राभिमुख जीवन करता करताच मग दुसरा टप्पा येतो की आमचं जीवन साधनाभिमुख झालं पाहिजे. म्हणजे कसं तर त्या शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे, सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी जी जी काही साधना दिलेली आहे. आणि परमपूज्य डॉक्टर काका किंवा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे 3 प्रकारच्या साधना आपल्याला देतात. आणि या 3 प्रकारच्या साधनांमध्ये पहिलं साधन जर कोणतं असेल तर ते म्हणजे नाम आहे. प्रत्येकाला नाम जे काही ते नाम लिहिलेलं असतं. दुसरं साधन जे काही डॉक्टर काकांनी सांगितलेलं आहे ते म्हणजे एखाद्या ग्रंथाचा, तत्वज्ञानाच्या ग्रंथाचा अभ्यास. आणि तिसरं साधन जे काही डॉक्टर काकांनी सांगितलेलं आहे, अशी त्रिसूत्री साधना डॉक्टर काकांनी सांगितली ती. आणि तिसरं साधन म्हणजे ध्यानाची प्रक्रिया. अनेकांना त्यांनी ध्यानाची प्रक्रिया सुद्धा सांगितलेली असते. आणि त्यानुसार या 3 टप्प्यांनुसार आमचं जीवन त्या ठिकाणी हळूहळू साधनाभिमुख झालं पाहिजे. आणि साधनाभिमुख जीवन करता करता मग जीवनात साधना करता करता जीवनच साधनामय कसं होईल? म्हणजे जीवनात साधना हा आधीचा टप्पा आहे आणि जीवनच साधना होणं हा नंतरचा टप्पा आहे. आणि असं जेव्हा आमच्या जीवनामध्ये घडेल की आता त्या ठिकाणी असं सांगावं लागत नाही. म्हणजे जर का सांगायची वेळ येत असेल की मी गीतेचा अभ्यासक आहे, मी गीतेच्या परीक्षा देतोय किंवा मी दासबोधाच्या परीक्षा देतो आहे, हे सांगण्याची आवश्यकता नाही आहे. हे लोकांनी ओळखलं पाहिजे की अरे हा दासबोधाचा अभ्यासक दिसतोय, अरे हा भगवद्गीतेचा अभ्यासक दिसतो आहे. म्हणजे अशा पद्धतीने ही सांगण्याची बाब नाही, ही त्या ठिकाणी आमच्या जीवनात जर का ते सगळं तत्वज्ञान हळूहळू आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केला, एकदम सगळं काही होणार नाही आहे, टप्प्याटप्प्याने ते होत राहील. आणि म्हणून जीवनामध्ये सुरुवातीला साधना असली पाहिजे आणि मग कालांतराने आमचं जीवनच साधनाभिमुख झालं पाहिजे. आणि जेव्हा अशा पद्धतीने आपलं जीवनच साधनामय होऊन जाईल म्हणजे अखंड 24 तास साधना आमची काय सुरू राहिली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा विचार. आणि जेव्हा अशा पद्धतीने की जीवनाभिमुख साधना करता करता साधनाला
भिमुख जीवन आमचं व्हायला लागेल, तेव्हा निश्चितपणे आनंदाभिमुख जीवनाकडे आम्ही काय वाटचाल करायला सुरुवात करू. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्हाला सातत्याने अशा पद्धतीने साधना जी काही आहे ती जीवनात करता आली पाहिजे. मला परमपूज्य डॉक्टर काकांचा एक दृष्टांत या ठिकाणी आठवतो. परमपूज्य डॉक्टर काका एक दिवस अशाच एका अभ्यास वर्गामध्ये त्यांनी एक दृष्टांत दिला होता. ते असं म्हणाले होते की एक दिवस मी म्हणे असाच काय फिरायला गेलो, घरून फिरायला निघाला, फिरायला गेलो आणि फिरायला जाता जाता मला रस्त्याच्या कडेला अतिशय सुंदर एक भाजी दिसली, ताजी ताजी. खेड्यावरून आलेला एक माणूस होता आणि त्यांनी छान एक भाजी विकायला आणलेली होती. मी ती भाजी घेतली, एक वेगळ्या प्रकारची भाजी होती. ती भाजी मी घेतली आणि मी घरी आलो, टेबलावर भाजी ठेवून दिली. मग पुन्हा दुसऱ्या दिवशी फिरायला गेलो आणि पुन्हा मी रस्त्याच्या कडेला पाहिलं तर आणखीन एक शेतकरी आलेला होता आणि त्याने आणखीन एक नवीन भाजी आणलेली होती. आणि मग मला वाटलं की अरे ही पण आपण खूप दिवसात आपल्याला ही पाहायला मिळालेली नाही, तर आपण ही पण भाजी आज आपण घेऊया. आणि म्हणून त्यांनी ती दुसरी भाजी घेतली आणि आणल्यावर ती पण टेबलावर ठेवली. तिसऱ्या दिवशी तेच झालं. ते म्हणाले 3ही दिवस मी नवीन नवीन भाजी आणली, ताजी ताजी भाजी आणली, पण एकही दिवस ती केल्या गेली आणि खाल्ल्या गेली नाही. आता असं जर होत असेल म्हणजे दृष्टांत कशासाठी दिलाय काकांनी? आपल्या आपण सगळे सुज्ञ श्रोते आहात, आपल्या लक्षात आलंच असेल की आज मी या अभ्यास वर्गाला गेलो, उद्या मी त्या अभ्यास वर्गाला गेलो, परवा मी आणखीन तिसऱ्या अभ्यास वर्गाला गेलो. पण ते अभ्यास वर्गाला जे गेलो आहे आणि तिथून जे काही मी ज्ञान त्या ठिकाणी संपादन करण्याचा प्रयत्न ऐकलं आहे, ते जर का मला जीवनात उतरवता आलं नाही तर मग त्या सगळ्या अभ्यास वर्गाला जाण्याचा उपयोग काय? जसं त्या भाज्या आणल्या आणि एकही दिवस ते केली नाही आणि त्यातली खाल्लीच नाही, तसं या ठिकाणी की दृष्टांत एवढ्यासाठी दिलेला आहे काकांनी की या अभ्यास वर्गाला गेलो, त्या अभ्यास वर्गाला गेलो, तिथलं हे प्रवचन ऐकलं, तिथला हा विषय ऐकला, पण त्यातलं जीवनात जर काहीच उतरवलं नाही तर ज्याप्रमाणे मग त्या अभ्यास वर्गाचा तितकासा उपयोग होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे म्हणून साधनाभिमुख जीवन करता करता मग काय झालं पाहिजे तर हळूहळू आमचं जीवन जे आहे ते आनंदाभिमुख होत आहे की नाही. माझ्या अंतःकरणातले भय, विकार वगैरे अमुक तमुक जे काही आहे ते कमी कमी होत आहेत की नाही. मी 10-10, 12-12, 15-15 वर्षापासून या उपक्रमामध्ये आहे. अशा पद्धतीने मी अभ्यासक्रमाला घेते आहे आणि मी जशी पहिल्यांदा होते तशीच जर का आता असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने मग आमचं जीवन जे काही आहे ते आमचं जीवन आनंददायी झालं पाहिजे. एवढ्याच साठी हे सगळे खटाटोप आहेत. हे जे काही अभ्यास वर्ग एवढ्याले चाललेले आहेत तेवढ्यासाठी ते आमचं जीवन जे आहे तर निरतिशय आनंदाभिमुख अशा पद्धतीचं जीवन झालं पाहिजे. शांती, तृप्ती, समाधान, अखंड आनंद आणि तोही निर्विषय आनंद हे आमच्या जीवनाचं ध्येय आहे. ते मोक्ष वगैरे आपण नंतर विचार करूया, पण सुरुवातीला की आमचं जीवन जे आहे ते अशा पद्धतीने झालं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून या सगळ्या शास्त्रांचा किंवा संत वाङ्मयाचा किंवा गीतेचा आपण विचार जो काही आहे तो विचार आपण करतोय. गीतेच्या संदर्भामध्ये 2-3 मोठमोठे जे महापुरुष आहेत त्यांची या संदर्भातली नेमकी काय त्यांचं सांगणं आहे. कारण मी केवळ प्रास्ताविक या दृष्टीने आज बोलणार आहे आणि त्यामुळे म्हणजे कुठलाही विषय असा एखादा श्लोक घेऊन मी बोलते आहे किंवा चिंतन मांडते आहे असं नाही, तर एकूण गीतेमध्ये काय आहे, गीतेबद्दल लोकांनी काय म्हटलेलं आहे, महापुरुषांचं त्यांचं काय म्हणणं आहे वगैरे हा सगळा विचार आपण या दृष्टिकोनातून पाहतो आहोत. आणि त्यामुळे एक पांडुरंग शास्त्री आठवले नावाचे एक संत पुरुष होऊन गेलेले आहेत. प्रचंड त्यांचा गीतेवर अभ्यास होता आणि गीतेवर अभ्यास रचणारे आणि गीतेचाच प्रचार आणि प्रसार करणारे असे पांडुरंग शास्त्री आठवले. एकदा त्यांना एकाने प्रश्न विचारला की खरा गीतेचा अभ्यासक कोण आहे, कशावरून ओळखावं की तो गीतेचा अभ्यासक आहे. तर त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलं होतं की खऱ्या अर्थाने ज्याचे हात कर्मयोगाचे आहेत,
ज्याचे डोळे ज्ञानयोगाचे आहेत आणि ज्याचं अंतःकरण भक्तिरसाने ओथंबलेलं आहे तो गीतेचा काय आहे, खऱ्या अर्थाने अभ्यासक आहे. म्हणजे नेमकं आम्ही गीतेचा अभ्यास करताना आमचं काय काय झालं पाहिजे याचं काय आहे. आणि ज्ञानयोगाचे डोळे असले पाहिजे म्हणजेच काय, सर्वदूर सर्वमखिलमिदं ब्रह्म अशा पद्धतीने त्याला सर्वदूर ब्रह्ममयतेची दृष्टी त्याला करता आली पाहिजे. आता या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे पांडुरंग शास्त्री अशा पद्धतीने की अंतःकरणात भगवंताविषयी प्रेम नसेल, भगवंताविषयी भक्ती नसेल तर ते अंतःकरण कसं कोरडं होऊन जातं. आणि म्हणून केवळ नुसता तत्त्वज्ञानाचा अभ्यास करूनही चालत नाही, त्याच्या जोडीला भक्ती जी काही आहे ती अत्यंत आवश्यक असते. आहे दोन्ही गोष्टी ज्या काही आहेत हातात हात घालून चालणार आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून हा विचार आपण पांडुरंग शास्त्री काय म्हणतात तो विचार आपण बघितला. आणखीन एक विचार रामकृष्ण परमहंसांनी मांडलेला आहे. रामकृष्ण परमहंसांनाही अशाच पद्धतीने एक दिवस प्रश्न विचारला होता की तुम्ही गीतेवर एवढा भर देता पण मग गीतेचा नेमका त्या ठिकाणी एका वाक्यात गीतेचं फळ काय किंवा गीतेला काय नेमकं सांगायचं आहे असं जर विचारायचं ठरवलं तर एका वाक्यात काय सांगता येईल असा रामकृष्णांना त्या ठिकाणी काय विचारला होता, प्रश्न विचारला होता. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की गीता 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 असं म्हणता म्हणता त्यागी 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 असा त्याचं काय होत जातो, उच्चार होत जातो. आणि गीतेचा अभ्यास करणारा खऱ्या अर्थाने त्यागी झाला पाहिजे. आणि त्यागी झाला पाहिजे याचा अर्थ त्यांनी त्याचे त्या ठिकाणी या देहाबद्दलची त्यागी होणं म्हणजे घरदार सोडून जाणं नव्हे. त्यागी होणं याचा अर्थ त्याची देहावरची ममता कमी झाली पाहिजे, देहावरची आसक्ती कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर घरदार मुलं बाळ सत्ता संपत्ती वगैरे वगैरे ज्या काही गोष्टी संसारातल्या आहेत त्याच्याबद्दलची त्याची आसक्ती पूर्णपणे हळूहळू करता करता ती काय नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे अशा पद्धतीने स्थूल देहाचे घटक जे काही आहेत ते स्थूल देह सुद्धा त्यातनं तो बाहेर पडला पाहिजे. देहावर तुळशी पत्र त्याला ठेव म्हणून माळ घालायची बरं का. माळ कशासाठी आहे की देहावर तुळशी पत्र आम्हाला ठेवता आलं पाहिजे की त्याचा त्या ठिकाणी की कोणीतरी नंतर येईल आणि माझ्या मृत्यूनंतर कोणीतरी पिंडदान करेल हा त्याचा अर्थ नाही आहे. तर मीच माझं पिंडदान या देहावरची आसक्ती कमी करून काय करायचं आहे तर मीच माझं पिंडदान करून टाकायचं आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हा सुद्धा विचार आपल्याला त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंस देतात. आणखीन एक विचार लोकमान्य टिळकांनी दिलेला. लोकमान्य टिळकांकडे स्वतः लोकमान्य टिळक त्यांच्या अभ्यासिकेमध्ये बसलेले होते आणि त्यांच्या अभ्यासिकेमध्ये बसलेले असताना त्यांच्या त्या टेबलावरती अनेक ग्रंथ जे काही आहेत एकावर एक असे ठेवलेले होते. तेवढ्यात ते अभ्यास करत असताना एक ख्रिश्चन धर्माचा धर्मगुरू जो काही तो त्यांच्याकडे आला. त्यांचं जाणं येणं होतं असं त्यांच्याकडे, तो त्यांच्याकडे आला आणि त्यांनी सहज टेबलावरती नजर टाकली आणि टेबलावर नजर टाकल्यावर त्यांच्या लक्षात आलं की सगळ्यात खाली गीता आहे आणि सगळ्यात वर बायबल नावाचा ग्रंथ आहे. आणि मग त्यांनी त्यावेळेस लोकमान्य टिळकांना अशा पद्धतीने म्हटलं, बघा बघा आमचा ग्रंथ बायबल ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ जो काही आहे तो बायबल सगळ्यात वरती आहे म्हणजे तो सगळ्यात श्रेष्ठ आहे असं त्यांना म्हणायचं होतं. लोकमान्य टिळक अत्यंत हजर जबाबी होते. ते म्हणाले की तुमचा ग्रंथ जरी वर इथे टेबलावर ठेवलेला असला तरी त्याचा पाया भगवद्गीता आहे. त्याचा पाया ही सगळी इमारत जी काही उभी आहे ती काय आहे भगवद्गीतेवरती उभारी आहे. आणि म्हणून भगवद्गीता आपल्या संपूर्ण भारतामध्ये सुद्धा जेव्हा जेव्हा आपले माननीय पंतप्रधान परदेशात जातात तेव्हा तेव्हा ते परदेशातल्या लोकांना भगवद्गीता ही भेट देतात हे आपल्या सगळ्यांना ऐकून माहिती आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हा ग्रंथ अत्यंत मौलिक असलेला हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी काय नेमकं येतं तर त्याचाही विचार जो काही आहे की आपल्याला अध्यात्मशास्त्रामध्ये 4 पायऱ्या ज्या काही आहेत त्या 4 पायऱ्या सांगितल्या जातात. पहिली पायरी आहे ती श्रवण,
दुसरी पायरी आहे ती मनन, तिसरी पायरी आहे ती निधिध्यासन, आणि चौथी पायरी जी आहे ती आत्मसाक्षात्कार. आता त्या ठिकाणी ही जी काही पहिली पायरी आहे, ही पहिली पायरीमध्ये श्रवण आहे. आणि ते श्रवण कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? तो उपनिषदांमध्ये आपल्याला श्रवण पाहायला मिळतं. ब्रह्मसूत्र नावाचा दुसरा प्रस्थानत्रयीमधला दुसरा ग्रंथ आहे की जे संस्कृतमध्ये असलेले ग्रंथ प्रस्थानत्रयी म्हणून अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यातल्या पहिला उपनिषद नावाचा जो एक ग्रंथ आहे त्याच्यामध्ये श्रवण आहे. मनन जे काही आहे ते मनन हे ब्रह्मसूत्रामध्ये आहे. आणि भगवद्गीता हा निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. आणि तो निधिध्यासनाचा ग्रंथ असल्यामुळे की सातत्याने त्यात सांगितलेला विचार मला सतत जोपासता आला पाहिजे. आणि जेवढा मी तो जोपासण्याचा प्रयत्न करीत राहीन, गीतेतला विचार मी जोपासण्याचा प्रयत्न करीन, तेवढं माझं जीवन जे काही आहे ते जीवन निश्चितपणे आनंदाने मुक्त होणार आहे, तृप्तीकडे जाणार आहे, शांतीकडे जाणार आहे. आणि या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने हा विचार तर निधिध्यासनाचा ग्रंथ आहे. ध्यास तुम्हाला लागतो की नाही? सातत्याने आम्हाला प्रपंचातले ध्यास आमचे काय असतातच असतात. घर बांधण्याचा ध्यास लागलेला असतो आणि त्यामुळे एक दिवस मी घर बांधल्याशिवाय राहत नाही. माझ्या जावेला पाटल्या आहेत आणि मला पाटल्या नाहीत. आता तो विषय तरी घ्यावा का नाही हा मोठा प्रश्नच आहे. कारण सोन्याचे भाव काय कुठे आभाळाला टेकलेले आहेत. आणि म्हणून तिला पाटल्या आहेत आणि मला पाटल्या नाही म्हणून पाटल्यांचा ध्यास घेणं हे प्रपंचामध्ये आम्ही सातत्याने काय तर तो प्रयत्नशील असतो. आता आमचे प्रपंचातले ध्यास मागे पडून परमार्थातले ध्यास आम्हाला लागले पाहिजे. आणि तो परमार्थाचा ध्यास जर कोणता असेल तर तो म्हणजे मला काय निरतिशय आनंदाची प्राप्ती व्हावी, हा माझा काय आहे म्हणजेच मला मोक्ष प्राप्त व्हावा. या दृष्टिकोनातून मला ध्यास लागला पाहिजे. आणि तो ध्यास लागण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ जर कोणता असेल तो म्हणजे भगवद्गीता. कारण निधिध्यासनाचा जो ग्रंथ आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अशा पद्धतीने या सगळ्या अध्यायांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की भगवंतांनी हा त्रिगुणाचा विचार का म्हणून हा विषय आपण या शिबिराचा घेतलेला आहे. यालाही काही कारण आहे. याला कारण अशा पद्धतीने आहे की खऱ्या अर्थाने आमचं सगळं जीवन जे काही आहे ते आमचं सगळं जीवन त्रिगुणांनी वेष्टित आहे आणि त्रिगुणांनी ते व्यापलेलं आहे. त्रिगुणांशिवाय आमचं जीवन असं नाही. तर तिन्ही लोक जे काही आहेत या तीनही लोकांमध्ये त्रिगुण जे व्यापून राहिलेलेच आहे. आपण बहुतांशी यातले दासबोधाचे अभ्यासक सुद्धा आहोत आणि त्यामुळे माहिती आहे आपल्याला की कशा पद्धतीने ही सृष्टी निर्मिती झाली. ती सृष्टी निर्मिती होत असताना सगळ्यात पहिल्यांदा जे स्फुरण झालेलं आहे ते स्फुरण म्हणजे एकोहम बहुस्याम प्रजालेय. अशा पद्धतीने ते काय झालेलं आहे त्या ठिकाणी की एकुलत्या एक असलेल्या ब्रह्माला जणू काही काय शब्द वापरावा लागतो? जणू काही. कारण ब्रह्माला मन नाही आणि मग त्याच्या अंतःकरणात संकल्प कसा काय निर्माण झाला असा प्रश्न उपस्थित होतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग जणू काही त्याला काय झालेलं आहे स्फुरण झालेलं आहे की मी एकुलता एक आहे आणि मला एकुलत्या एकाला कर्मत नाही नरमती. आणि म्हणून मी एकोहम बहुस्याम. आणि मग असं जे काही स्फुरण आहे ते स्फुरण म्हणजेच मूळ माया आहे. आणि त्या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झालेली आहे. गुणमायेतून गुणक्षोभिनी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून गुणमाया म्हणजे सत्व रज आणि तम आणि त्यांचं त्या ठिकाणी गुणक्षोभिनी म्हणजे हळूहळू ते काय झाले वेगवेगळे जे साम्यावस्थामध्ये होते ते काय झाले तर त्या ठिकाणी एकत्र मिसळलेले आहेत आणि ती गुणक्षोभिनी तयार झाली. आणि मग त्याच्यातून पंचमहाभूत आणि संपूर्ण विश्वाची निर्मिती झाली. हा सगळा उल्लेख त्याच्यामध्ये होतो. मला इथे सांगण्याचं विशेष करून जर काही असेल तर भगवंत सुद्धा गीतेमधल्या 7व्या अध्यायामध्ये 13व्या अध्यायामध्ये असं म्हणतायत त्रिभीर गुणमये भावी एभी सर्व इदम जगत. कसं आहे हे जगत या तीनही गुणांनी व्यापलेलं हे संपूर्ण जगत जे काही आहे मोहितम नाभिजानाती मामेभ्य परमव्यम. म्हणजे अशा पद्धतीने हे संपूर्ण जग ही संपूर्ण सृष्टी नवे नवे तीनही लोक
आणि तीनही लोक म्हणजे पृथ्वी म्हणजे मृत्यूलोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक, हे तीनही लोक या तीन गुणांनी काय आहेत परिपूर्ण व्यापलेले आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आणि तुमचं आमचं जीवन सुद्धा या तीन गुणांनी व्यापलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग आम्हाला विशेष करून 14व्या अध्यायामध्ये हा त्रिगुणांचा विचार प्रामुख्याने आलेला दिसतो. आणि प्रामुख्याने आलेला हा विचार जरी याच्यात म्हणजे बऱ्याचशा श्लोक जे काही आहेत, जवळजवळ सगळे श्लोक त्या संदर्भात तीन गुणांच्या संदर्भातले आहेत. पण दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा 45व्या श्लोकामध्ये पुन्हा त्रिगुणांचा विचार भगवंत सांगतात. आणि तो सांगत असताना भगवंत असं म्हणतायत, त्रैगुण्य विषया वेदा आणि श्रीगुण्य भवार्जुन, अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे, अर्जुनाला उपदेश केलेला आहे. आणि त्या जसा दुसऱ्या अध्यायात उपदेश आलेला आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा 27व्या श्लोकात पुन्हा त्रिगुणांचा विचार येतो. आणि तो त्रिगुणांचा विचार सांगताना भगवंत असं म्हणतात, प्रकृती क्रियमाणाने गुणे कर्माणी सर्वशः, त्या आणि असं सांगून महाबाहो गुणकर्म विभागयो की गुणागुणेषु वर्तन्ते इति मत्वान सज्जते. अशा पद्धतीने वेगवेगळ्या अध्यायांमध्ये हा त्रिगुणांचा विचार जो काही आहे, तिसऱ्या अध्यायातल्या 37व्या श्लोकात आता मी प्रत्येकाचा उल्लेख करणार नाही, पण पुन्हा तिथे सुद्धा विचार आलेला आहे. आणि तिथे जो विचार आलेला आहे तो त्यांनी विचारलेला आहे, अर्जुनाने प्रश्न विचारला आहे की हा कशामुळे माणूस पापाकडे प्रवृत्त होतो, का म्हणून प्रवृत्त होतो. तर त्यावेळेस भगवंतांनी त्याचं उत्तर दिलं आहे की रजोगुण समुद्भवा, रजोगुणामुळे माणूस पाप कामक्रोधादी विकार जे जागृत होतात ते कशामुळे, म्हणजे पुन्हा तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा हा विचार आपल्याला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने ह्या अनेक अध्यायांमध्ये 17व्या अध्यायामध्ये तर अनेक ठिकाणी आपल्याला त्रिगुणांचा विचार पाहायला मिळतो. 18व्या अध्यायातही आपल्याला तो विचार पाहायला मिळतो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की मग त्या अनुषंगाने 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये त्रिगुणांचे 3 प्रकारचं तव, 3 प्रकारचं दान, 3 प्रकारची बुद्धी, 3 प्रकारची श्रद्धा, 3 प्रकारचं सुख, असे अनेक विषय जे आहेत म्हणजे त्रिगुणांच्या संदर्भातले हे सगळे विषय जे काही आहेत ते अशा पद्धतीने आपल्याला 17व्या आणि 18व्या अध्यायामध्ये पाहायला मिळतात. या सगळ्या विषयांवरती साधक चिंतन आपण जे काही ठेवलेलं आहे, तर कोणाला 3 प्रकारची बुद्धी हा विषय दिलेला आहे, कोणाला 3 प्रकारचं दान हा विषय दिला आहे, कोणाला 3 प्रकारचं यज्ञ जे काही आहेत तो विषय दिलेला आहे, 3 प्रकारचे बंधनं कशी असतात त्याचाही विचार त्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे असा हा सगळा एकूण गीतेत आलेला विचार जो काही आहे तो एकूण गीतेत आलेला विचार आपण या ठिकाणी एकत्रितरित्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्थातच केवळ 14वा अध्याय हा आपल्या अभ्यासाचा विषय नाही. अशा पद्धतीने गीतेमध्ये जिथे जिथे असे विषय आलेले आहेत त्या सगळ्या संदर्भामध्ये आपण आता हे त्या ठिकाणी का म्हणून जाणून घ्यायचं, हे त्रिगुण का जाणून घ्यायचे, कशासाठी जाणून घ्यायचे, याचाही विचार मला करता आला पाहिजे की का म्हणून हे सगळं आम्ही जाणून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी की हे जी काही सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुण हे तीनही गुण जे आहेत यांची वेगवेगळी कार्य आहेत आणि ती वेगवेगळी कार्य आमच्या अंतःकरणात कशा पद्धतीने मी गुणांवर हावी होतो का गुण माझ्यावर हावी होतात. साधारणतः तुमचं आमचं सामान्य लोकांचं जीवन जे काही आहे ते आपण गुणाच्या काय त्या ठिकाणी अधीन झालेलं असतो. आणि जसं गुणांच्या अधीन वास्तविक गुण कसे आहेत, गुण जड आहेत आणि आम्ही चेतना, मग चेतनाचा प्रभाव जडावर चालला पाहिजे. पण बहुतांश असं आपल्याला लक्षात येतं की जडाचाच प्रभाव काय होतो, चेतनावर चालताना दिसतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग सत्वगुण आम्हाला काय सांगतो, रजोगुण आम्हाला काय सांगतो आणि तमोगुण आम्हाला काय सांगतो, या सगळ्या पद्धतीचा विचार जो काही आहे तो विचार आपण या अनुषंगाने करणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून सत्वगुण जर का आमच्या अंगातला वाढीस लागला, अंतःकरणातला वाढीस लागला तर सातत्याने ज्ञानशक्ती त्याच्यामध्ये असल्यामुळे सत्वात संजायते ज्ञान, भगवद्गीतेचंच वचन आहे. आणि त्यामुळे सत्वामुळे काय कशाची प्राप्ती होते तर ज्ञानाची प्राप्ती होते. आणि तुम्ही आम्ही ज्ञानाच्या प्राप्तीसाठी इथे
सातत्याने अभ्यास वर्गाला येत आहोत. आणि ती जर का ज्ञानाची प्राप्ती आम्हाला करून घ्यायची असेल, अर्थातच अखंड प्रसन्नता आणि अखंड शांती हळूहळू कशाने येणार आहे? ज्ञान प्राप्त झालेली येणार आहे. आणि म्हणून त्या ज्ञानाची प्राप्ती व्हावी त्यासाठी मला आधी माझ्या अंतःकरणात रजोगुण किती प्रमाणात आहे, तमोगुण किती प्रमाणात आहे आणि सत्वगुण किती प्रमाणात आहे, हा आधी माझं मला ओळखता आलं पाहिजे. आणि म्हणून याचा काय आहे तर विस्तृत विचार की जो दासबोधामध्ये सुद्धा एक एक समास पूर्णपणे त्या त्या समासावरती दिलेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मग ज्ञान जे काही आहे, ज्ञान, प्रकाश, शांती, उत्साह, धैर्य हे सगळं सत्वगुणांमुळे वाढीस लागणार. आणि अखंड स्वार्थासाठी केलेली धडपड म्हणजे रजगुण आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वतःच्या स्वार्थासाठी अखंड केलेली धडपड जी काही आहे, कार्य जे काही आहे ते काय आहे ते रजगुणात मोडणार आहे. किंबहुना डॉक्टर काका असं म्हणतात, रजोगुण याचा अर्थ मिरवाव असं वाटणं. आणि काय त्या ठिकाणी सातत्याने काय करावं की एखाद्या व्यक्तीला म्हणावं की तुला मी, आणि विशेष करून इकडल्या भागातल्या, की छान साडी घेऊन देतो, तुला नवीन पैठणी घेऊन देतो, पण घरात बैस असं म्हटलं तर चालेल का? पैठणी द्यायची, नेसायची आणि घरातच बसायचं असं चालत नाही. आणि इकडल्या मंडळीला नवीन गाडी घेतली, काही काम नसलं तरी सुद्धा एक चक्कर मारावशीच वाटते. आणि त्यांनी नुसतं ती मारावशी वाटते असं नाही, तर त्या गाडीचं 4 जणांनी कौतुक सुद्धा केलं पाहिजे. काय मस्त गाडी आहे असं सुद्धा म्हटलं पाहिजे. केव्हा घेतली, काय घेतली असाही तिथे काय उल्लेख झाला पाहिजे. आणि असं जर का सगळं काही झालं तर मग मात्र आम्ही गाडी घेतल्याचं साफल्य असं त्या ठिकाणी होणं हे रजोगुणाचं काय आहे, हा परिणाम आहे. आणि त्या दृष्टिकोनातून अर्थात हे तीनही गुण आम्हाला प्रत्येकाला आवश्यक आहे. कर्म करण्यासाठी रजोगुणाची आवश्यकता आहे, ज्ञानासाठी सत्वगुणाची आवश्यकता आहे आणि झोप घेण्यासाठी तमोगुणाची आवश्यकता आहे. आत्ता नाही आली पाहिजे आपण, नाहीतर काय होतं पुष्कळदा की साधारणतः तिला काय देऊन ठेवलेलं आहे, तू अशा अशा ठिकाणी जात चल, अशा पद्धतीने तिला निद्रा देवीला काय म्हटलंय, तिला वर दिलेला आहे. पण इथे मात्र ती येतं उपयोगाचं जेव्हा आम्हाला आवश्यक आहे तेव्हा त्या तमोगुणाचा सुद्धा म्हणजे झोपेची सुद्धा आम्हाला आवश्यकता आहे. आणि एकही दिवस जर का झोप झाली नाही आपल्याला तर आपण किती अस्वस्थ होतो याचा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, म्हणून प्रत्येक गुणाची आवश्यकता आहे. त्या त्या गुणांची ओळख करून घेऊन त्या त्या गुणांचा वापर करून त्या गुणांपासून मला काय व्हायचं आहे, पलीकडे जायचं आहे, हे आपलं ध्येय आहे. त्या तीनही गुणांच्या मला काय जाता आलं पाहिजे तर पलीकडे जाता आलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून महा 3 गुणांचा आमच्या जीवनावर होणारा परिणाम नेमका काय आहे, कशा पद्धतीने तो परिणाम होतो, कशा पद्धतीने हे 3 गुण आम्हाला बंधनात टाकतात, हा सगळा विचार जो काही हा सगळा विचार त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या वक्त्यांकडून तो आपण ऐकणार आहोत. आणि म्हणून या 3 गुणांच्या कचाट्यातून आम्हाला कसं सुटता येतं याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर का एक वर्गीकरण केलं समजा, तर ते वर्गीकरण केल्यावर आपल्या लक्षात असं येतं की साधारणतः समाजातील 80% लोक हे कसे असतात, रजोगुणांनी त्या ठिकाणी म्हणजे रजोगुणांनी ते व्यापलेले असतात. 5-10% लोक जे काही आहेत ते सत्वगुणी असतात आणि 5-10% लोक जे काही आहेत ते तमोगुणी असतात. तमोगुणाचा आपल्याला फारसा विचार करताच उपयोगाचा नाही, पण रजोगुण आणि सत्वगुण या दोन्ही यांचा विचार आम्हाला त्या ठिकाणी करता आला. आणि त्या दृष्टिकोनातून मग मला माझ्यामध्ये तो किती आहे हेही मला ओळखता आलं पाहिजे. आणि दुसरी व्यक्ती सुद्धा त्या गुणांनी कोणत्या गुणांनी वेष्टीत आहे हेही मला ओळखता आलं पाहिजे. हे कशाला ओळखायचं, दुसरा माणूस रजोगुणी आहे का तमोगुणी आहे का सत्वगुणी आहे हे का म्हणून ओळखायचं, हे एवढ्यासाठी ओळखायचं की मी त्यांच्या संगतीत राहायचं की नाही यासाठी त्यांचाही अभ्यास मला, ती ओळख पण मला झाली पाहिजे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने
मग आम्हाला हे अशा पद्धतीने या तीनही गुणांच्या कचाटातून जर का सुटायचं असेल तर माऊलींची ओळी आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाठ आहे, तू गुणत्रय ते अभे मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंभजनी. मग अशा पद्धतीने या तिन्ही गुणांच्या काय जायचं आहे पलीकडे आपल्याला जायचं, त्याशिवाय आम्हाला अखंड समाधान, अखंड तृप्ती, निर्भयता हे जे काही डॉक्टर काका नेहमी परावलीचे शब्द वापरतात हे सगळे आम्हाला काय प्राप्त होऊ शकणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून दैवी हे श्रावणमयी मम माया दुरतया मामेमये प्रपद्यन्ते तांस्तथैव जाम्यहं अशा पद्धतीने भगवद्गीता आम्हाला सांगते. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. परंतु जे डॉक्टर काकांना एकदा मी असाच प्रश्न विचारला. प्रश्न असा होता, काका पुष्कळदा त्या ठिकाणी की म्हणजे व्यवहारात तर आपलं पुष्कळदा असं होतच होतं की हे करू का हे करू, हे करू का हे करू, अशा पद्धतीने काय होतं पुष्कळदा. ते खरं पाहिलं असतं स्वयंपाक करायला अर्धा पाऊण तासच लागतो, पण ही भाजी करायची का ही भाजी करायची याच्यातच काय होऊन जातो, अर्धा एक तास त्याच्यातच निघून जातो. व्यवहारातही आम्हाला. आणि पुन्हा उदाहरण इकडलं तेथे आहे, प्रवचनाला जायचं आहे, ही साडी का ही साडी कोणती नेसावी याच्यातच आमचं काय होतो, पुन्हा वेळ चालला. अर्थात त्या ठिकाणी मी डॉक्टर काकांना की नुसतं हे व्यवहारातच होतं असं नाही, तर परमार्थामध्ये सुद्धा असं होतं की जेव्हा कुठली प्रवचनाचं बोलावणं येतं तेव्हा मग मनामध्ये माझ्या अशा विचार येतात की हे प्रवचन घेऊ, या विषयावरचं घेऊ का त्या विषयावरचं घेऊ, हा विषय तिथे मांडणं योग्य राहील. कारण श्रोता सगळं नवीन असतो, माहीत नसतो कसं आहे काय आहे, काहीच कल्पना नसते. आणि त्यामुळे तिथे कशा पद्धतीने विचार घ्यावा, विषय घ्यावा हे थोडंसं काय होतं, द्विधा मनस्थिती होते. काकांना म्हटलं, काका असं का होतं. काका म्हणे हा रजोगुणाचा प्रभाव आहे. काय आहे, हा रजोगुणाचा प्रभाव आहे. सत्वगुण कमी पडल्याचा परिणाम म्हणून योग्य तो निर्णय घेण्याची आणि चटकन निर्णय घेण्याची क्षमता प्राप्त होत नाही. मग त्याच्यावर माझा पुन्हा प्रश्न झाला, मग काका हा रजोगुण जर का कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे. पुन्हा म्हणून सगळे प्रश्न एका पाठोपाठ उद्भवतातच. आणि मग हा रजोगुण जर का म्हणजे मला निर्णय घेण्याची क्षमता नाही आहे, माझी मनाची अवस्था द्विधा अवस्था होते आहे, हे घ्यावं प्रवचन करावं, या विषयावर करावं का त्या विषयावर करावं असं चाललेलं आहे. आणि मग त्यावेळेस मी काय केलं पाहिजे, तर म्हणे सत्वगुण वाढवला पाहिजे, म्हणजे मग हे अशी द्विधा मनस्थिती होत नाही. कारण चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ अशा पद्धतीने रजोगुणाचा हा प्रभाव आहे. आणि त्यामुळे तो आम्हाला चंचलतेला प्राप्त करून देतो. आणि चंचलता प्राप्त झाली की हे कथे ते कथे ते कथे अशा पद्धतीने आमच्या अंतःकरणात द्विधा मनस्थिती निर्माण होते. आणि त्यावेळेस मग काका म्हणाले होते की खऱ्या अर्थाने मग रजोगुण जर का कमी करायचा असेल तर काकांनी 3 उत्तरं त्याच्यावरती दिली. एक तर रजोगुणी आहार कमी केला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रजोगुणी दृश्य पाहणं बंद केलं पाहिजे. आता काय पाहायचं म्हणजे लक्षात आलं असेल सगळ्यांच्या, रजोगुणी दृश्य नेमके कुठे असतात, फारसं मला वाटतं खुलासा करण्याची आवश्यकता नसावी. अर्थातच त्या ठिकाणी जी दृश्य आम्ही सातत्याने म्हणजे कौटुंबिक सिरियल का म्हणतात पाहणं बंद केलं पाहिजे. त्या पूर्वीच्या काळी आपण मनोरमा किंवा तशासारखी काही मासिकं जी काही आहे अशी मासिकं म्हणजे तशा प्रकारचे रजोगुणी वाचनही कमी केलं पाहिजे, रजोगुणी आहार कमी केला पाहिजे, रजोगुणी त्या ठिकाणी दृश्य कमी पाहिली पाहिजेत, नवे बंदच केली पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट हे रजोगुणी माणसांच्या संगतीत कमीत कमी राहिलं म्हणजे म्हणून मग दुसऱ्यांचाही रजोगुण आहे का कोणता गुण आहे हे मला ओळखता आलं पाहिजे की नाही. की एखादी व्यक्ती सतत माझा पती असा, माझी काय प्रतिष्ठा अशी, माझं अमुक नसं, आमचं घर असं, आमचा बंगला असा, आमची गाडी अशी, असं सतत मी आणि माझं याच्याविषयी जर का बोलत असेल तर लक्षात घ्यावं की ती व्यक्ती किंवा BC पार्ट्या वगैरे वगैरे, आता आणखीन जास्त या व्यासपीठावरून बोलण्याची आवश्यकता नाही. असं जर का तिच्या बोलण्याचे विषय असतील
तर अशा व्यक्तीची संगत आम्हाला टाळता आली पाहिजे, कारण ती काय आहे, रजोगुणांनी वेष्टीत. कारण आम्ही ज्यांच्या संगतीत जातो तो परिणाम आमच्यावर झाल्याशिवाय राहत नाही. खरं पाहिलं असता आमचा परिणाम इतरांवर व्हायला पाहिजे, पण तसं होताना दिसत नाही. तर त्यांचेच परिणाम आमच्यावर मात्र होताना दिसतात. आणि असं जर का होत असेल तर मात्र मला अशा पद्धतीने माझ्या रजोगुणी माणसांच्या संगतीत राहता उपयोगाचं नाही. रजोगुणी आहार म्हणून आपल्याकडे सणावारालाच फक्त आहे बरं का, वडे भजे वगैरे असे नेहमी नेहमी नाही. हा रजोगुणी आहार आहे. आज सकाळीच माझं एका ताईंशी बोलणं झालं, पण आपल्या आधीची पिढी बहुतांशी म्हणे ते धार्मिकतेच्या नावाखाली सातत्याने काय करत आले, सवाष्ण ब्राह्मण घालायला काय घालायचं आहे, वडे भजे कर, काय देवधर्म कर, आणि अशा पद्धतीने सातत्याने एवढ्यातच इतक्या पुरतच मर्यादित त्यांचं काय होतं सातत्याने. म्हणजे साधनाही त्याला म्हणायची का नाही हा जरा वेगळाच प्रश्न आहे. तर अशा पद्धतीने त्यांचं आपल्या आधीच्या पिढीचं होत गेलं. पण आता हळूहळू का होईना पण इथे आलेले जे काही आहे तर त्यांनी त्या ठिकाणी केवळ असं सणवार करणं, उत्सव करणं आणि तेवढ्या काय कुळाचार कुळधर्म करणं एवढ्यापुरतं हे अध्यात्म मर्यादित नाही. याला धार्मिकता म्हणतात. अध्यात्म याच्याकडे पुष्कळ वेगळं आहे आणि ते अध्यात्म आम्हाला समजावून घेता आलं पाहिजे. आणि तेवढ्यासाठी हा सगळा विचार जो काही आहे हा सगळा विचार आपल्याला पाहावा लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून मग पुढचा प्रश्न येतो की सत्वगुण कसा वाढवावा, रजोगुण कसा कमी करावा. याचा विचार केला की रजोगुणी माणसांची संगत कमीत कमी करावी आणि तमोगुणी तर नाहीच नाही. आणि त्यातल्या त्यात मग घरातच जर का असेल अशी परिस्थिती तर ती विसंगती सहन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून ती विसंगती सुद्धा सहन करण्याची काय पाहिजे, तयारी आपली असली पाहिजे. दुसरी गोष्ट, मग सत्वगुण वाढवायचा कसा, तर त्याला त्यांनी पुन्हा उत्तर दिलं, सत्वगुणी माणसांच्या सहवासात राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा. दुसरी गोष्ट, सत्वगुणी आहार घेण्याचा प्रयत्न करायचा. आणि सत्वगुणी दृश्य, कारण तीन आपली इंद्रिय जी काही आहेत ती तीन इंद्रिय म्हणजे डोळा, कान आणि मुख हे जी काही आहेत ही बहिर्मुख विशेषत्वाने आहे. आणि यांना आपल्याला काय करायचं आहे, आत वळवायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हा सगळा विचार. म्हणून सत्वगुणी आहार, सत्वगुणी माणसांच्या संगतीत राहणं आणि त्याचबरोबर सत्वगुणी दृश्य जे काही आहे ते सत्वगुणी दृश्य आम्हाला पाहता आले पाहिजेत. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा, म्हणून माझ्यामध्ये तो किती आहे हेही ओळखायचं आणि दुसरा कोणत्या गुणांच्या प्रभावाखाली वावरतोय हेही मला ओळखता आलं पाहिजे. अगदी साधी साधी उदाहरणं घेऊन आपण हा विषय जो काही आहे तो थोडासा प्रास्ताविक या रूपाने पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. एखादी साडी, आमच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत हे अत्यंत, की ती साडी त्या ठिकाणी नवीन घेतली आणि पूर्वीच्या काळाच्या पद्धतीनुसार ती देवासमोर ठेवली आणि प्रसाद म्हणून ती नेसली. तो काय आहे, तो प्रसाद म्हणून तो आता आपण ती नेसली, त्याला म्हणायचं सत्वगुण. एखादी साडी मला आवडते, खूप छान मला दिसते असं लोक म्हणतात आणि म्हणून वारंवार ती नेसण्याचा प्रयत्न करणं याला रजोगुण असं म्हणतात. आणि माझ्या आईच्या साडीवर, आईच्या अंगावरती मी अतिशय सुंदर साडी पाहिली, मला ती खूप आवडली आणि ती साडी मी आईला म्हटलं किंवा बहिणीला म्हटलं की अगं मला नेसायला दे ना हे काही दिवस. आणि म्हणून आईनी बहिणीने मला ती साडी दिली नेसायला आणि मी ती 2-4 वेळा नेसली आणि नेसता नेसता ती साडी मी तिला परत न करता स्वतः ढाकली. त्याला काय म्हणतात, म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला हा विचार जो काही आहे हा विचार आपल्याला पाहता येऊ शकते. काही रामायणातली पात्र आहेत, त्या रामायणातल्या पात्रांमध्ये सुद्धा आपण अशा पद्धतीचा विचार पाहतो की रामायणामधली असलेली मंथरा जी काही ती काय आहे त्या ठिकाणी रामायणातली नाही, आपल्या याच्यातली महाभारतातली. आणि त्या
नाही, माझं पुन्हा चुकतंय का काहीतरी? बरोबर आहे ना, रामायणातलीच आहे. जरा तपासून पाहायला बरं ना आपण बरोबर आहे की नाही ते, म्हणजे समोरची व्यक्ती पण जागी आहे की नाही हे लक्षात येतं. मंथरा जी आहे ती तमोगुणाचं प्रतीक आहे, कैकई जी आहे ती रजोगुणाचं प्रतीक आहे. जेव्हा रजोगुण तमोगुणाच्या कह्यात जातो तेव्हा तो त्या ठिकाणी त्याच्यावरती स्वतःचा रजोगुण सोडून देतो आणि तमोगुणाचा काय करतो, तो अंगीकार करतो आणि तशा पद्धतीने मागायला लागतो. म्हणून त्या ठिकाणी कैकई जी काही आहे ती आता स्वार्थाने कशी झालेली आपण सगळ्यांना माहिती आहे, तो प्रसंग माहिती आहे, त्यामुळे त्याच्यात मी जात नाही. पण ती जेव्हा मंथरेच्या काय पडते, प्रवाहात वाहत जाते, तेव्हा मात्र ती त्या ठिकाणी मग तशा पद्धतीचे वर मागते आणि अत्यंत प्रिय असलेल्या रामाला सोडायला तयार होते. आणि सत्वगुणी जर कोण असेल तर ती म्हणजे सीता किंवा कौशल्या जी काही ही सत्वगुणी. किंवा इकडे आपण कौरवांच्या संदर्भामध्ये जरी विचार केला तरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं की याच्यामध्ये कौरवांच्या म्हणण्यापेक्षा सुद्धा पुन्हा रामायणातलेच विभीषण, तिघ बहू जे काही आहे, विभीषण, रावण आणि असलेला कुंभकर्ण, तो कुंभकर्ण हा तमोगुणाचं काय आहे, प्रतीक म्हणून मानल्या जातो. आणि रजोगुणाचा रावण आणि सत्वगुणाचा विभीषण म्हणून मानल्या जातो. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने हे आपल्याला आता मी माझ्यामधला कसा ओळखायचा. समजा मी काय जेवण करून झोपलेले, दुपारची झोप, जेवण करून झोपलेले, अर्ध्या तासाची विश्रांती पुरेशी होती खरं पाहिलं असता. आणि त्या अर्ध्या तासाची विश्रांती झाल्यावर माझंच मला त्या ठिकाणी काय सहज मी घड्याळात पाहते, अजून काय 3च तर वाजलेले आहे, अजून थोड्या वेळ झोपायला काही हरकत नाही. आणि म्हणून जर का मी त्या ठिकाणी अशा पद्धतीने तिथे झोपूनच राहिले आणि लोळतच पडले तर माझ्यातला कोणता गुण जागा झालाय, कोणतं काम करतोय, तमोगुण काम करतोय. आता त्या तमोगुण मला ताबडतोब त्या तमोगुणातून जर बाहेर पडायचं असेल तर मला त्या ठिकाणी बिछाना ताबडतोब सोडला पाहिजे. आणि बिछाना सोडून मी कुठल्या तरी कामाला लागली पाहिजे. म्हणजे मी तमोगुणातून कुठे आले, मग रजोगुणात आले. मी तमोगुणातून काय झालेली आहे, आता बाहेर पडले आणि मी रजोगुणामध्ये आली, काहीतरी काम करायला मी लागलेले आहे. आणि ते काम करता करता त्या ठिकाणी मी जर का नामस्मरण करायला लागले तर हळूहळू मी त्याच रजोगुणात पुन्हा, म्हणजे शुद्ध आणि शबल असे पुन्हा त्यात 2 प्रकार आहेत. पण त्या शबल असलेल्या रजोगुणातून मी जर नामस्मरण काम करत असेल तर मी शुद्ध असलेल्या रजोगुणामध्ये घेते. आणि तोच विचार आणखीन जर का मी पुढे चालू ठेवला, म्हणजे दृष्टांत तोच घेऊन जर का मग मी आता त्या ठिकाणी काम तर करते आहे, पण ते काम करत असताना हा जीव काम करतो आहे, आत्मा मात्र काहीही काम करत नाही, तो अकर्ता आहे, तो निष्क्रिय आहे आणि तो मी आहे, असा जर विचार माझ्या अंतःकरणात मी जागृत करण्याचा प्रयत्न केला तर हळूहळू मी सत्वगुणामध्ये घेते. आणि मग सत्वगुणातूनही मला कुठे जायचं आहे, आणखीन पलीकडे जायचं आहे. म्हणून त्या ठिकाणी मग अशा पद्धतीने तो विचार करतानाच की मी यातलं काहीही करत नाही आणि त्या ठिकाणी मी खऱ्या अर्थाने कोण आहे, आत्मा आहे. हा विचार हा जेवढा मला प्रभावित करता येईल तेवढ्या वेळ मी त्या ठिकाणी काम करू न अकर्ता त्याला म्हणतात. कसं झाला तो मग करू न अकर्ता. ही सगळी आपल्या संत मंडळींनी अनेक एवढी कामं केलेली आहेत. सगळी ही जे मग गोरोबा काका असू देत, समर्थ रामदास असू देत, ज्ञानेश्वर माऊली असू देत, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, अफाट कार्य यांनी केलेली आहे. पण ही अफाट कार्य जी काही यांनी केली ती सगळी त्या ठिकाणी अर्थातच रजोगुणाचा आधार घेऊनच त्यांनी केली, कारण रजोगुणाशिवाय माणूस कामच करू शकत नाही. पण
त्यांनी जे काही केलेलं आहे ते पूर्ण निस्वार्थ बुद्धीने केलेलं असल्यामुळे आणि मी त्याचा करता नसून निमित्त मात्र भगवत्सवे साचिन हे जे काही भगवंताने आम्हाला वचन दिलेलं आहे त्यानुसार हे सगळं माझ्याकडनं भगवंत करून घेत आहे, मी करत नाही. या भूमिकेत ते जाऊन पडलेले आहेत आणि या भूमिकेमध्ये जेव्हा ते जाऊन पडतात तेव्हा खऱ्या अर्थाने मग ते कसे झालेले असतात, अर्थातच गुणातीत हळूहळू असं मला एका गुणातून दुसऱ्या गुणामध्ये जाता येऊ शकतं आणि कायमस्वरूपी मला कुठला सत्वगुण जो काही आहे तो जोपासता येऊ शकतो. आणि असा जर का मला कायमस्वरूपी सत्वगुण जोपासता आला तर त्या सत्वगुणातूनच मी पलीकडे जाण्याचा जो काही आहे तो काय करू. त्यामुळेच मला ज्ञानप्राप्ती होईल आणि ज्ञानप्राप्तीच्या बळावर मला त्याच्या पलीकडे जाता येईल. असा हा सगळा विचार की ज्याच्या अधिष्ठानावर हे सगळं काही सुरू आहे ते अधिष्ठान हे माझं खरं स्वरूप आहे, अशा पद्धतीचा विचार मला सगळी दिवसातली कामं करताना जर का जोपासता आला तर माझा प्रवास गुणातीताकडे व्हायला लागेल. आणि अशा पद्धतीने हा सगळा विचार मला गुणातीताकडे जाण्यासाठी काय करतो तर मदत करतो, सहाय्यभूत करतो. आणि या दृष्टिकोनातून हा सगळा प्रास्ताविकाच्या दृष्टिकोनातून हे आपण हे सगळे गीतेतले विचार जे कुठे 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 अशा पद्धतीने विखुरलेले आहेत ते सगळे एकत्र करून आपण अशा पद्धतीने हा त्रिगुणांचा विचार पाहण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न आपण केलेला आहे. पुष्कळदा एक थोडासा विचार मुद्दा मांडते आणि आता ह्या चिंतनाला आपण थांबवूया. घरामध्ये पुष्कळदा अशा पद्धतीने परिस्थिती येते आपल्या की आम्ही मुलांना सांगतो की बाबा हे कर ते कर अमुक कर तमुक कर, पण तरी सुद्धा ते काय ऐकत नाही. त्यावेळेस सुद्धा आमच्या शांतीला आम्ही धक्का लावता उपयोगाचा नाही. डॉक्टर काकांचं वाक्य आहे की आपल्या शांतीला आपण सुद्धा धक्का लावू शकत नाही, इतकं त्या ठिकाणी ती काय आहे तर तशा पद्धतीची स्थिती आम्हाला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून जेव्हा घरामध्ये एखादी व्यक्ती अशा पद्धतीने मुलं आपलं ऐकत नाही त्यावेळेस त्यांना सांगून पाहण्याचं काम आपण नेमकं करायचं आहे. जे आमचं कर्तव्य आहे ते आम्ही नक्की केलं पाहिजे, पण 2-4 वेळा सांगितल्यानंतर मात्र त्याचा हट्ट सोडला पाहिजे. आग्रही भूमिका असतात साधकाची उपयोगाची नाही. साधक हा आग्रही आहे, हट्टी आहे, तर तो साधकच नाही खऱ्या अर्थाने. म्हणून त्या दृष्टिकोनातून मग देहीच्या गुणांचे प्राधान्य तैसेची इंद्रिय वर्तती जाण. अशा पद्धतीने नाथ महाराज त्या संदर्भात सांगतात की सांगण्याचं काम आम्हाला करायचं आहे, पण त्यांनी ऐकणं न ऐकणं हा त्यांच्या प्रारब्धावर आम्हाला त्यांना सोडून देता आलं पाहिजे. आणि त्यानुसार अशा पद्धतीने आपल्याला जीवनामध्ये हे सगळे त्रिगुण जे काही आहेत ते कशा पद्धतीने उपयोगात येतात आणि आम्हाला हळूहळू त्याच्या पलीकडे कशा पद्धतीने जायचं आहे हा सगळा विचार आपल्याला या प्रास्ताविकाच्या रूपाने आपण थोडक्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. यानंतर लगेचच दुसरं प्रवचन आहे आणि त्या दुसऱ्या म्हणून आत्ता झालेलं प्रवचन प्रास्ताविक रूपाने झालेलं प्रवचन या ठिकाणी मी वाणीला विराम देते. ते सद्गुरूंच्या चरणी आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करते आणि वाणीला विराम देते. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जय जय